हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर हे माझं सगळं मेकओव्हर 2 महिन्यापासून चालू होता आणि लग्न होतं घरचंच, तर आमंत्रण दिलं आणि तेव्हापासून मग बघा पहिल्यांदा मी हेड मसाज करून घेतलेला, कारण हेअरची ग्रोथ चांगली यायला. आणि मी आता फेशियल पाहिलं असेल तुम्ही, अर्बनचे घरी मागवलेली प्राची घेत असते, तर मला पण मग फेशियल मॅडम तुम्ही एकदा करून बघा. मी मोस्टली नाहीच एवढे महाग करून घेत बाहेरून. मग यावेळेस मी सगळं फेशियलचं मला किंवा घरातल्यांना पण सगळ्यांना करता येण्यासाठी असे प्रॉडक्ट मागवलं, फेशियल प्रॉडक्ट. तर हे पहिल्यांदा मी क्लिन्झिंग करून घेत होते ब्रशने, चेहरा साफ करून घेते. आणि हे टूल्स आहेत सगळे, मसाज टूल आहे, क्रीम मसाज भरपूर 3 दिलेत, आणि हे मशीन आहे, आपण हे चार्ज करू शकतो आणि रोजचं फेसवॉश करताना सुद्धा वापरू शकतो. फेसवॉश लावायचं आणि हे ब्रश फिरवायचं आणि पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. हे पहा असं ऑन होतं आणि असं चेहऱ्यावरती फिरवायचं, म्हणजे मसाज होतो, क्लीन होतं. हे चार्जिंगचं सामान दिलेलं आहे. आणि एकीकडे मला स्वतःला फिट पण ठेवत होते, जिम जॉईंट केलेली, तर बॉडी पण म्हणजे चांगलं आतून बाहेरून दोन्ही चांगलं वाटावं म्हणजे आपल्याला. तर मी योगा तर करतच असते घरात, पण मी जिम पण लावली, महिनाभर मी जिम पण करत होते. तर आता मी हे फेशियल प्रॉडक्ट मागवलेलं, तर लग्न जसं जवळ टायमिंग यायला लागला तसं मग मी घरातल्या सर्वांसाठीच करणार होते. मिस्टरांवर पहिल्यांदा केलं मी, प्राचीला, आणि प्रणित काय मला हात लावू देत नाही. आता हेड मसाज फक्त करायला दिवाळीला घेतो, ते पण मी जबरदस्तीने ये तेल लाव, तर त्याचं हेड मसाज करून देते. तर हे आता मी मिस्टरांवर सगळं अप्लाय करणार आहे. बघा हे टूल्स आणि क्रीम्स, तर भरपूर माझे पैसे वाचले. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे. तर हे मास्क पण मी घेतलेलं आहे त्यांना शेवटी लावायला. इथे हे वेगवेगळ्या कंपन्यांचे पण मिळतात, तुम्ही घेऊ शकता. आणि हे मी मिस्टरांना चेहरा क्लीन करण्यासाठी कोमट पाणी आणि एक पेपर घेतला होता, टिश्यू. तर ते काय मला बोलले, केलं शूटिंग, पण ते नको बोलले दाखवू. हे बघा फेशियल करून झाल्यानंतरचा चेहरा, तर कसा सलूनचा आणि हा एक्सपिरियन्स घरगुती एकदम भारी, एकदम मसाज मसाज तसंच आहे, सेम त्याच प्रकारे. तुमच्यावर आहे किती वेळ मसाज द्यायचं. माझी स्किन तर नॅचरलच असल्यामुळं मी बहुतेक बाहेरचे केमिकल्स प्रॉडक्ट्स कमीच वापरते. तर हे थंडी असल्यामुळं, आणि थंडीमध्ये खूप फेशियल करण्याचे फायदे आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. फेशियल केल्याने त्वचा किती सुंदर होते, म्हणजे स्वच्छ राहते आणि मसाज मिळतो, चवटवीत राहतो चेहरा, नाहीतर स्किन अशी हे होऊन जाते आपली. आता मी पहिल्यांदा फक्त आपल्याला जसं त्याच्यात स्टेप बाय स्टेप दिलेले आहे, 1 2 3 4. थोडा हाताचा वापर करत होते, थोडा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येणार आहेत. पण पहिल्यांदा मी लग्नासाठी मेकओव्हर किती खर्च आला किंवा कशी करते, वाचवते, कुठे वाचवता येतील पैसे ते पण मी वाचवते. आणि आपण म्हणजे कशा प्रकारे 40 नंतर पण सुंदर दिसू शकू, त्यासाठी हा मी व्हिडिओ अगोदर अपलोड करते.
नाहीतर आता स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हे येणार आहेत. तर गावचे व्हिडिओ संपलेले आहेत. गावी आम्ही गेलेलो 15 नोव्हेंबरला. तर झालेला आहे 1 महिना. आता या महिन्या आणि यूट्यूबचे पण नियम कसे आहे, 30 महिन्याचे 30 दिवसाचे व्हिडिओ हे अपलोड झाले पाहिजेत. तर हे लास्ट आता मी मास्क अप्लाय करत होते आणि घरातल्या घरातच पहा तुम्ही. बुधवार होता हा वार. गुरुवार होता. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. संध्याकाळी मला खूप ठिकाणी इन्व्हाइट पण केलेलं हळदी कुंकूला येण्यासाठी. तर हे मी मॉर्निंगला फेशियल करून घेतलं आणि जिम केल्यामुळे. आणि फेशियल केल्यानंतर तुम्ही जेवढी झोप घ्याल ना, तेवढा चेहऱ्यावरती एकदम ग्लो येतो. माझा स्वभाव पण आहे ना, खुली किताब आहे. म्हणजे मी जे जे काही करते माझ्या लाईफस्टाईलमधलं ते मी शेअर करत असते. विचार, मी कशी राहते, काय काय करत असते, ट्रॅव्हलिंग करत असते, पुन्हा मी कुकिंग करत असते. मी सर्व तुमच्याशी शेअर करत असते. आणि खूप खूप थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि पुढे होणार पण आहात. आणि हे काम मी करत राहणार माझं यूट्यूबचं, कारण हे प्लॅटफॉर्म मी खूप मेहनतीने मिळवलेलं आहे. तर इथे पहा, 3रा मेकओव्हर मेहंदी चालू आहे. ती पण काढून घेतली कारण लग्नाचा दिवस आला होता जवळ. हे घरचंच लग्न असल्यामुळं हे मेहंदी रसम ठेवली होती आमच्या जाऊबाईंनी. आणि गावच्या जाऊबाई पण आलेले आहेत बघा, वैशाली. तर जेवढे शूटिंगमध्ये घेता येईल तेवढेच मी घेतलेत. आणि बाकीचे लग्नाचे व्हिडिओ हे येणार आहेत नेक्स्ट पार्टमध्ये, स्टेप बाय स्टेप. हा फक्त माझा मेकओव्हर, म्हणजे मी काय काय केलं होतं. नेल पण केले होते बघा, नेल आर्ट्स. शॉर्टमध्ये तुम्ही पाहत असाल, मी टाईम टू टाईम शॉर्ट त्याच वेळेला टाकते जे मी काय करत असते. आणि खूप छान वाटत होतं. मेहंदी, नेल्स आणि लग्नाच्या दिवशीचा मेकओव्हर पूर्ण बघा. बँगल्स, कानातले घरगुती मी केलेला आहे माझं. मी साडी वेअर आणि जुडा घातलेला आहे. तर लग्नाची साडी दुसरी असणार आहे. आज हा लग्नाचा दिवस होता. प्रणीतचा असा होता मेकओव्हर. त्याने सगळं पार्लरमध्ये जाऊन केलं. आणि हे लास्ट लग्नाची तयारी, म्हणजे लग्नाच्या दिवशीची. तर हे मी जे करून घ्यायचं असतं हेअर, मला तर लग्नासाठी पाहिजे होते असे, ते मी करून घेतले. म्हणजे जिथे आपल्याला गरज आहे. आता मला इकडे वाटत होतं हेअरस्टाईल करावी, तर मी ते करायला सांगितलेलं. मी माझे घरचे प्रॉडक्ट पण घेऊन आलेली, मेकअपचं सामान. आणि छान वाटतं कधीतरी वेगळा दिवस आपल्या स्वतःसाठी काढायला. आणि लास्ट फायनली बघितलं असेल तुम्ही, आम्ही रील पण बनवली. सगळ्याजणी अशा तयार झालेल्या. मुली ड्रेसमध्ये होत्या आणि आम्ही सगळ्या लेडीज साडीमध्ये होतो. ही पण भाची सून आहे. ह्या पण सूनबाईच आहेत. ही सारिका ताई तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. ही नूतन भाची सून. आणि इथे मी फुल मेकओव्हरमध्ये आज. कमेंट्स करून जरूर सांगा. आणि आमच्या नंदूबाई त्या तिथेच थांबल्या. आता त्या काहीच करायला मागत नव्हत्या. काय करू मी विचारात पडल्या. म्हणलं नुसतं नॉर्मल चालत येते तशा चालत या. थँक्यू सो मच.